नमस्कार. मी अद्वैत चंद्रकांत सांगळे पार्डीकर, प्रभाग क्रमांक 15, भारतीय जनता पार्टी ओबीसी पुरुष गटातनं उभा आहे. माझा परिचय असा आहे की मी बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेला मी कार्यकर्ता आहे. त्यानंतर महाविद्यालयीन जीवनामध्ये मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये विविध महाविद्यालयांमध्ये जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्याची विविध आंदोलनं केली. जे काही राष्ट्र विचारांची जी आंदोलनं देशभरामध्ये झाली त्याची देखील मी विविध आंदोलन केली. सीए असेल, एनआरसी असेल, या विषयामध्ये देखील मी मोठ्या प्रमाणाने हात घातला. त्यासोबतच सामाजिक बांधिलकी बांधत कोरोनासारख्या महामारीमध्ये देखील मी रस्त्यावरती उतरून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत प्लाझ्मा डोनेशन असेल किंवा ब्लड डोनेशन असेल किंवा बेड अवेलेबल करून देणं असेल, अशी विविध उपक्रम मी राबवलेत. त्यामुळे माननीय आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर व तसेच वरपुडकर साहेब, आदरणीय शिवाजीराव भरोसे साहेब व सर्व भारतीय जनता पार्टीतील पक्ष श्रेष्ठींनी मला या ठिकाणी एवढ्या अवघ्या कमी वयामध्ये एवढी या पक्षामध्ये मारामारी असताना या प्रभाग क्रमांक 15 मध्ये तरी मला अवघ्या 22व्या वर्षी मला संधी दिली. त्यामुळे सर्व पक्षश्रेष्ठींचे मी आभारी आहे. 22 वर्षीय तुम्हाला संधी भेटली, हे फक्त भारतीय जनता पक्षात होऊ शकते, तुम्हाला काय वाटतं याच्यावर? 100% भारतीय जनता पार्टी ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा विचार करणारी पार्टी आहे. मी संघटनेमधून काम करत आलेला हाडाचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीने ओळखलं आणि माझ्यासारख्या तरुणाला या प्रभाग क्रमांक 15 मध्ये संधी दिली. तुम्ही आरएसएसशी निगडीत आहात, विद्यार्थी परिषद तुमचं काम आहे, याच्या जोरावर तुमचं तिकीट फायनल झालंय का? असंच म्हणायला लागेल आपल्याला, कारण की माझी जीवन जी काही मी सुरुवात केली ही राष्ट्र चळवळीमध्ये, म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जी काही राष्ट्रवादी विचारांचं संघटन आहे, ज्या ठिकाणी मी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन या विचारांमध्ये वाढलो. कुठलाही कधी भेदभाव केला नाही आणि माझी शिकवण अशी आपल्या परिवारातली आहे की सर्व समाजाला घेऊन चला, वसुधैव कुटुंबकम ही शिकवण घेऊन मी समाजापुढे आलोय आणि येणाऱ्या काळामध्ये या प्रभागामध्ये सर्व समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत काम करण्यासाठी मला भारतीय जनता पार्टीने रिंगणात उतरवलं. कमी वयात भारतीय जनता पार्टीने तुमच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली आहे. मोठं आव्हान आहे. आव्हान म्हणजे तरुण आहे, विद्यार्थी चळवळीमध्ये काम केले, असे अनेक आव्हानं मी स्वीकारली आहेत. हे देखील आव्हान माझ्यासाठी आहेच आहे. परंतु त्या आव्हानाची सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, सगळ्या समाजातील सर्व ज्येष्ठांच्या माध्यमातून हे आव्हान देखील पाडून राहील. म्हणजे निवडून आल्यावर तुम्ही अशा प्रभागातल्या ज्या कोणत्या समस्या आहेत जे तुम्हाला वाटते तुम्ही सॉल्व्ह करावेत? मी एकंदरीत मागच्या 1-1.5 वर्षापासून या प्रभाग क्रमांक 15 मध्ये विविध उपक्रम राबवत आलोय. गुणवंत विद्यार्थी सत्कार असेल किंवा रामनवमी निमित्त सकाळी श्रीराम फेरी असेल किंवा गणेशोत्सवाच्या माध्यमातून या प्रभागामध्ये मी काम केलंय आणि विविध समस्या देखील या प्रभागामध्ये जाणवल्या, जशी की रस्त्याची समस्या असेल, नालीची समस्या असेल किंवा या ठिकाणची स्वच्छता असेल. या सगळ्या काही मूलभूत सुविधा प्रभागातील नागरिकांपर्यंत, शेवटच्या घटकांपर्यंत कशा पोहोचतील, महिलांची सुरक्षता असेल, महिला सबलीकरण असेल किंवा आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर या जिल्ह्याच्या पालकमंत्री आपल्या परभणी शहराला लाभल्यात, ही सुवर्ण संधी सर्व प्रभागाला आणि परभणी शहरातील नागरिकांना आहे. आदरणीय दिदींनी सांगितलं की या प्रभागामध्ये कालच देवेंद्रजी फडणवीस 2 दिवसाखाली परभणी शहरामध्ये येऊन गेले. त्यांनी घोषणा केली या परभणी शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज किंवा जी काही वरची जी लाईन आहे ती खालतून सगळे शहरात होणार आहे, ती पण अंडरग्राऊंड होणार आहे, असं माननीय देवेंद्रजींनी आणि माननीय मेघनादिदींनी सांगितलं. या प्रभागामध्ये सुसज्ज अशी लायब्ररी असेल विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी. ही विविध कामं, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी या प्रभागामध्ये जास्त वावरतात. शिवाजी महाविद्यालय असेल किंवा युनिव्हर्सिटी सारखा परिसर या प्रभागामध्ये येतो. अनेक विद्यार्थी या प्रभागामध्ये राहतात आणि हा प्रभाग एक शहराचं मुख्य स्थान असलेला प्रभाग आहे. त्यामुळे स्वच्छता असेल, महिला सबलीकरण असेल, महिला सुरक्षता असेल, विद्यार्थ्यांची, मी युवक असल्याने जे काही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे काही विविध उपक्रम राबवता येतील, म्हणजे लायब्ररी सारखी जी काही गोष्ट मेघनादिदींनी केली ती येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू. वयोवृद्ध नागरिकांसाठी आपल्याला उद्यान, नाना नानी पार्क असेल, अशी विविध कार्यक्रम, जे काही योजना शेवटच्या घटकांपर्यंत ज्या काही भारत सरकारच्या किंवा महाराष्ट्र सरकारच्या आहेत त्या पोहोचण्याचं काम मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. प्रभाग क्रमांक 15 हा भाजपसाठी सगळ्यात सेफ प्रभाग होता. इथून भाजपला माहिती आहे की आपण निवडून येणारच.
प्रभाग क्रमांक 15 मध्ये मागच्या वेळेस बी भाजपचेच 5 नगरसेवक निवडून दिले ते भाजपच्या त्या मतदारांनी. यावेळेस परत तुम्ही आहात प्रभाग क्रमांक 15च्या मतदारांनी यावेळेस सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून का द्यावं? कारण मागच्या वेळेस उमेदवार होते, काही अशी प्रभागाच्या त्यांनी कामं केली नाही केली त्याच्यात मी जाणार नाही. पण परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला इथल्या नागरिकांनी निवडून का द्यावं? खरं तर प्रभागातील नागरिक हे सगळेजण सुशिक्षित आहेत. त्यांना देखील कल्पना आहे की देशामध्ये माननीय नरेंद्रजी मोदीजींचं सरकार आहे व राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी सरकार आहे. आणि परभणी शहराला अशी सुवर्ण संधी आलेली आहे की माननीय मेघनादिदी बोर्डीकर ह्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये विविध योजना ज्या काही शेवटच्या घटकापर्यंत कुठला पक्ष पोहोचू शकतो तर भारतीय जनता पार्टी हा पक्ष पोहोचू शकतो. म्हणून येणाऱ्या काळामध्ये पूर्ण हा प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील हे मला अत्यंत त्याचा विश्वास आहे.